आम्ही साखर संचालकांना इशारा दिला होता 28 ऑक्टोबरला. मागील ऊसाचा हिशोब RSF प्रमाणे एकाही कारखान्यानं दिलेला नाही असं साखर संचालकांनी कबूल केलेलं. शुगर कॅन ऍक्ट 1966 नुसार मागील वर्षाचा हिशोब दिल्याशिवाय RSF नुसार कारखाने सुरूच करता येत नाही आणि त्यांना परवानाही देता येत नाही. मग कारखाने का सुरू आहे हा पहिला नियम आहे. दुसरा नियम, कारखाने सुरू करण्यापूर्वी किमान 15 दिवस अगोदर स्थानिकच्या किमान 2 वर्तमानपत्रातून किती दर द्यायचा हे जाहीर करायचा देखील कायदा आहे. मग कायद्याचा भंग कारखानदारांनी केलाय. आज कालपासून काही कारखाने जाहीर करायला लागले. या विरोधात साखर संचालकांना आम्ही बैठक घेण्याचा आदेश दिला होता. काल बैठक झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात, परंतु त्यात ठोस तोडगा असा काही निघाला नाही. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी FRP द्यावी लागेल एवढंच बोलले, पण मागील हिशोबाचं काहीही बोललेलं नाही. मागील वर्षी साखरेला सरासरी 3900 रुपये दर मिळालेला आहे. त्यामुळं आम्ही मागणी केली की यावर्षी FRP अधिक किमान 200 रुपये साखर कारखानदारांनी द्यावे. ते देऊही शकतात. शिवाय उपपदार्थांनाही चांगले दर मिळालेले. मी एकाच कारखान्याचे इथं दाखवत आहे. दत्त शिरोच्या उपकारखान्याचं 23-24 आणि 24-25 काढलं तर त्यांना 134% पैसे जास्त मिळाले उपपदार्थातून. मग उपपदार्थातील वाटा अधिक साखरेतून विकलेल्या जादा रकमेतला वाटा हिशोब द्यावा आणि शेतकऱ्यांना किमान मागील हंगामातला आमचा रुपया असो नाही तर 200 रुपये असो तो हिशोब देऊन कारखाने त्यांनी चालू करावे. हा नियम कारखान्याने पायदळी तोडवलेला आहे. यासाठी आज आम्ही जय शिवराय संघटना असेल, किसान मोर्चा असेल, आप पार्टी असेल, बळीराजा पार्टी आहेत, संभाजी ब्रिगेड आहेत, किसान आणखीन अशा शेकाप आहे, या सर्व संघटनांना घेऊन गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर पासून साखर प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. त्यांची जबाबदारी आहे. तिथं इशारा दिला याचं कारण हा सगळा हिशोब घेऊन सादर करायची जबाबदारी ह्या कार्यालयाची आहे. त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे, त्यांनी डोळेझाकपणा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयासमोर बसून जोपर्यंत हा आमचा हिशोब देणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून ठिय्या आंदोलन करणार. परत आंदोलनाचा उग्र इशारा आम्ही देणार आहोत. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.